मीरा दूर ठेव, दूर ठेव. मला माफ कर मीरा. बघ तू ना मला जे मागशील मी ते देण्यास तयार आहे, पण तू मला काही करणार नाही. हे सगळं पोलिसांना सांगणार नाही. माझ्या संपत्तीतील तुला जेवढी संपत्ती लागते तेवढी देण्यास तयार आहे. मी पोलिसात सुद्धा सांगणार नाही, पण मी जे तुला कागदपत्र देणार त्याच्यावर सही करावी लागेल. हेच की तू सगळी संपत्ती माझ्या नावे करीत आहेस. सगळी संपत्ती मी तुझ्या नावावर करायची. माझं काय होणार ग? मी सगळी संपत्ती जरी तुझ्या नावावर केली तर मी काय खाणार, मी जगणार कसं? आणि माझी बायको तिचं काय होणार? काय म्हणालास? माझी बायको आज कशी काय तुला बायकोची आठवण झाली? अरे तेव्हा तिला घराच्या बाहेर काढलास तेव्हा तुला बायकोची आठवण झाली नाही. त्या पवित्र धर्माची तिच्या भावाची फसवणूक केलास तेव्हा तुला दया आली नाही. आणि आज म्हणतोस माझी बायको. आज कसा काय बायकोचा पुढगा आला रे तुला? अरे बा घराला तुझा मोठी पुराण ऐकण्यासाठी तुझी बायको ते कोमल मी नाही. मी स्वतःच्या नियमाने आणि मर्जीने जगणारे मीरा तलमुखाने करता येईल. मला सगळं मी सगळी संपत्ती तुझ्या नावास करण्यास पण मग तू मला शब्द दे की तू मला मारणार नाही. तू मला मारणार नाही. हे सगळं पोलिसांना सांगितलं तुला मारणार नाही आणि पोलिसात सुद्धा सांगणार नाही का रुग्णालयात? उठ पाड़ के नीचे. तू नेहमी म्हणायचं सर्वांना बर्बाद करण्यात मला मिळतो आनंद. धनाना आता बघ, अरे लय शौक होता तुला स्त्रियांना नाचवायचा आणि संपत्तीवर घमंड करायचा, पण आज पराभव झाला फक्त एका स्त्रीमुळे. तुझा पराभव झाला. अरे धनगर हे संपत्ती तर माझ्या नावे झाली आहे. तुझ्याजवळ तर काहीच नाही राहिलं, फक्त उरलं ते नाम धनानं. धन तर माझ्या हाती आली आहे. आता तुझी अवस्था कशी झाली? ते गल्लीत फिरतात ना भिकारी, अल्लाह के नाम पे दे दे बाबा, अल्लाह के नाम पे दे दे, अशी अवस्था झाली तुझी. अरे भिकारी झाला. भिकाऱ्या नाही झाला. नाही मी भिकारी नाही. नंद दामूशेठ चव्हाण आहे आणि हा कधीही भिकारी होऊ शकत नाही. पण माझी संपूर्ण संपत्ती तर मी तुझ्या नावावर करून दिलं ग. आज माझ्याकडे काय एक कुटी कवडी सुद्धा नाही. एवढंच नाही तर माझ्या सोबतीला माझी बायको, माझे वडील सुद्धा मला माझ्या अल्पशा वयात छोट्याशा हृदया झटक्याने सोडून गेलंय ग. होय मीरा, आज मी खऱ्या अर्थाने बरबाद झालो. बरबाद तर तुम्ही काय
बर्बाद तर तुम्ही त्या दिवशी झाले ज्या दिवशी तुम्ही या मार्गाची अवहेलना केली. बर्बाद तर तुम्ही त्या दिवशी झाले तुम्ही साध्या घोड्याला मार्गदर्शकाला फसवलं. बर्बाद तर तुम्ही त्या दिवशी झाले ज्या दिवशी तुम्ही माझ्या बहिणीला मागणी घातली. बर्बाद तर तुम्ही त्याच दिवशी झाले तुम्ही या मार्गात येण्याचा विचार केला. काय वाटतं हो तुम्हाला हा मार्ग एवढा साधा सोपा? कोणी यावं कसंही वागावं वाटतं तसं करावं? नाही हो, हा मार्ग तसा नाही. हा मार्ग आहे गरिबीतून श्रीमंतीकडे नेणारा, अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा, दुःखातून सुखाकडे नेणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. हो, असा थोथांड हा मार्ग नाही आहे. तुम्हाला काय वाटलं? मला माहित आहे समाजात तुमच्याकडे प्रतिष्ठा नव्हती, प्रॉपर्टी होती, सगळं दौलत होती, सगळं होती, पण तुम्ही व्यसनाधीन होता. तुम्हाला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं म्हणून तुम्ही त्या साध्या भुड्या मार्गदर्शकाला फसवलं आणि माझी बहीण मागून घेतली. बर्बाद तर तुम्ही त्याच दिवशी. काय झालं माहित? यामुळे काय झालं माहित? तुमचे वडील गेले कारण त्यांना राजकारणात प्रवेश करायचा होता. ते पूर्वीच एक निवडणूक हरले होते. त्यांना वाटलं की मी परमात्मा जर प्रवेश केला की संपूर्ण सेवकाची संख्या माझ्यासोबत जुळेल आणि तसंच झालं. आणि तुम्ही सोसायटीची निवडणूक सुद्धा जिंकलात आणि तुम्हाला वाटलं की समोर मला आमदार व्हायचंय, खासदार व्हायचंय. परंतु भगवंताने कसा खेळ केला आणि 2-2, 3-3 अटॅक आल्यानंतर सुद्धा या मार्गात लोक वाचलेले आहेत आणि तुमचा वडील छोट्याशा अटॅकने मरण पावला. तुम्ही त्याच दिवशी अशा तुमच्या वागण्यामुळे 2 कुटुंब उद्ध्वस्त झाले, एक तुमचा आणि एक माझा. अल्पशा वयात तुमचे वडील सोडून गेले आणि आज माझ्या बहिणीची तुम्ही जी दशा केली, काय साध्य झालं त्याच्यात? नाही पाटील साहेब, हा असा मार्ग नाही हो. हा मार्ग घेताना 100दा विचार करा. आणि मी मागे सांगितलं, जो माणूस या मार्गात स्वार्थासाठी आला त्याचा झाला फक्त विनाश आणि तुमचा पण होणार विनाश. कारण मार्ग घेतला तुम्ही फक्त स्वार्थासाठी. खरंच हो, मी या मार्गाची अवहेलना केली. मला नव्हतं माहित की या मार्गाच्या नियमाने, तत्वासक्त नियमाने चाललं नाही तर असं काही घडते म्हणून. होय पाटील साहेब, होय. खरंच पाटील साहेब, मी या मार्गाची अवहेलना केली आणि या मार्गाची अवहेलना केल्यामुळे आज माझ्याकडे कुठे कवडी सुद्धा नाही हो. एवढंच नाही तर माझ्या सोबतीला एक माझा माणूस सुद्धा माझ्या सोबतीला नाही. पाटील साहेब, होय, बर्बाद झालो. मला माफ कर. तुम्ही मला माफी मागू नका. माफी मागायचीच असेल ना तर त्या परमेश्वराची मागा. तुम्हाला माफी मागायचीच असेल ना तर कार्यकर्ते साहेबांची माफी मागा, ज्यांनी तुम्हाला या मार्गाविषयी मार्गदर्शन केले. पण तुम्ही काय केलं? तुम्ही तर त्याचीच अवहेलना केली ना. आणि हो, बायको या नात्याने मी तर तुम्हाला माफ करू नाही दे, पण तुमच्या सारख्या लोकांमुळे समाजात आज या मार्गाची बदनामी होते. याच्यासाठी काय बाबा आम्हाला माफ करेल का? आज प्रत्येक सेवकाच्या मुलीसाठी मुलगा बघत असताना सेवकाच्या मुलाला प्राधान्य दिले जाते. तसेच प्रत्येक सेवकाच्या मुलासाठी मुलगी बघत असताना सेवकाच्या मुलीला प्राधान्य दिले जाते. कारण त्याचा विश्वास असतो 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमांवर, ज्याच्यामुळे सेवकाची एकमेकांशी रक्ताची नाही पण प्रेमाचे आणि विश्वासाचे अतूट नाते जोडले जाते. तसंही बाबांनी 4थ्या नियमात सांगितलंच आहे की कुटुंबात आणि सेवकात एकता निर्माण करणे. पण आज आपल्यासारख्या लोकांमुळे ह्या मार्गाची राख रांगोळी होते. याच्यासाठी मग काय बाबा मला माफ करेल का? कोमल, तुझं खरंच सेवक आज खूप स्वार्थी झालाय. पण कोमल, तू सुद्धा मला क्षमा कर, कारण तुझ्या या विनाशास मी सुद्धा कारणीभूत आहे. आम्हाला सुद्धा माफ कर.
खरं परमात्मा या नावावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुला त्या घरी दिलं होतं, परंतु आम्हाला पूर्णपणे चौकशी करूनच तो निर्णय घ्यायला हवा होता. यात तुमची काहीच चूक नाही आणि तुम्ही कशाला माफी मागता? प्रत्येकांना वाटत असते की आपली मुलगी चांगल्या घरात जावी आणि सुखी राहावी म्हणून, आणि तुम्ही सुद्धा तीच अपेक्षा केली होती ना. मग यात तुमचा काय दोष आहे? हा, एवढं सुद्धा सर्व तू सहन केलं आणि एक साधारण आम्हाला म्हणत सुद्धा लागू दिलीस ना. आम्ही तुला टाकून दिलो असतो का? सांग बरं, टाकून तुम्ही मला टाकून तर दिलं नसतं, पण माझ्यामुळे मला पुन्हा तुम्हाला दुःखाच्या खाईमध्ये टाकायचं नव्हतं. योगेश दादा गेल्यानंतर कशी बशी आपली परिस्थिती ठीक झाली होती आणि पुन्हा माझ्यामुळे त्रास द्यायचा नव्हता. आणि दादा, तसं या सगळ्या गोष्टींमध्ये ना मी एकटी नव्हतीच. मला वेळोवेळी साथ द्यायला मीरासारखी बहीण आणि रामूसारखा भाऊ माझ्यासोबत होता, आणि अगदी वेळेवर आगीतून सुटका करायला चुडामणसारखं लहान भाऊ सुद्धा माझ्यासोबत होता. आणि एवढंच नाही तर शेवटी तर दिवाणजी काकाजींनी सुद्धा मला साथ दिली. मग मला सांगा, यात मी एकटी कशी काय? भाऊ, मला माफ करा. मी सुद्धा आधी चुकीच्या लोकांबरोबर वागलो. म्हणजे खरं तर मीच यांना या परमात्मा एक मार्गामध्ये येण्यासाठी यांना भाग पाडलं, आणि या परमात्मा एक मार्गामध्ये येऊन कोणते फायदे होतात ते सांगितले, पण तोटे काय होतात ते सांगितले नाही. हो, मी चुकलो. मला खरंच माहित नव्हतं की या मार्गात प्रवेश केल्यानंतर तत्व शब्द नियमाने न चालल्यास किती अनर्थ होतो आणि कसं कुटुंबाचा नाश होतो. मला माफ साहेब, आता वेळ गेलेली नाही. कोणाचं कुटुंब उद्ध्वस्त करू नका. हो, माफ करा. आणि हो, हा, हे बंद करा. हे नाव नको, त्याचा उपयोग तुम्ही बरोबर केला नाही. मी हे बंद करतो. आता मी कार्यकर्ते साहेबांच्या हातून सुद्धा आता हा मार्गामध्ये प्रवेश करतो. हे खूप झालं, दररोज हे झालं. आता मला मी आज शेवटचा दिवस समजू. ठीक आहे, मी पण म्हणजे संपला ना तुझा नाटक. याचा अर्थ काय? दारूच्या नशेमध्ये चाकूचा वार कुठं करायचा हे पाटील साहेबांना समजतच नाही. काय म्हणता पाटील साहेब? कुठं केलाय वार? काही समजलं? आदरणीय जनानंद चव्हाण साहेब, एखाद्या स्त्रीचं जीवन उद्ध्वस्त करण्याअगोदर 10 वेळा विचार करा. बायको ही घरची लक्ष्मी असते. तिला मान द्या, सन्मान द्या, तिची अवहेलना करू नका. एकदा का बायको घरातून निघाली ना तर घराची राखरांगडी व्हायला मात्र उशीर लागत नाही. आणि कोमल, हे घे तुझ्या संपत्तीचे कागदपत्र. होय धनानंद साहेब, ही संपत्ती माझ्या नावे नाही तर तुमच्या बायकोच्या नावे केली आहे. या संपत्तीचा मला काही मोह माया नाही. मला वेळोवेळी मदत करणारा आहे रामू. मग मला या संपत्तीची काय गरज? घे कोमल. आणि हा सगळा कारस्थान आम्ही तुम्हाला वट्टीवर आणण्यासाठी केला आहे. आता कोमलबाई, सांभाळा तुमची संपत्ती. अगदी खरं बोलतेस मीरा तू. प्रत्येक स्त्रीसाठी ना तिची खरी संपत्ती हा तिचा नवराच असतो. आणि कसं आहे ना, मला ह्या संपत्तीचा काहीच मोह नाही आहे ग. पण मग काय मिस्टर धनानंदजी चव्हाण साहेब, नाही म्हणजे आता तुमची सगळी प्रॉपर्टी तर माझ्या नावावर झाली. मग आजपर्यंत तुम्ही माझ्याशी ज्याप्रमाणे वागले, जर का मी तशीच तुमच्याशी वागली तर? पण नाही, मी तुमच्याशी तशी वागणार नाही. कारण मला या संपत्तीचा अजिबात मोह नाही. माझी खरी संपत्ती तर तुम्ही आहात. आणि तसंही माझ्या बाबांची शिकवण आहे की सगळ्यांशी प्रेमानेच वागावं म्हणून. खरंच मी तुला माफी मागण्याचं सुद्धा लायकीचं नाही. पण कोमल, मला माफ कर. मी याच्या नंतर असा कधीही वागणार नाही. होय कार्यकर्ता साहेब, मला पुण्याने नव्याने या मार्गामध्ये प्रवेश करायचा आहे.
याच्या पुढे कधी व्यसन करणार नाही ना. झाले का आणखी काही बाकी आहे? कळलंय मला कळलंय की या मार्गाची अवहेलना केल्याने काय होते. त्यानंतर मी कसंही व्यसन करणार नाही. पक्क ठरलं? परत का हो बरोबर आहे लांडे साहेब, विचारून घ्या. मामा मला एक बोलायचं होतं. ते जे संपत्ती आता त्या पोरीच्या नावात झाली आहे ते ट्रान्सफर करू नका. मला पूर्ण भरता येईल जेव्हा. हो. राहू द्या तिकडेच. हा ते प्रत्येक स्त्रीच्या खऱ्या दागिना तिच्या नवरा असतो बरोबर आहे, फक्त दागिनाच करत गेले. पाटील साहेब बरोबर का नाही? हो म्हणलं नाही ना, आता काही करायला नको तुम्ही. येतो मध्येच मार्गात येऊन टाका जेवढी मिळवायची तेवढी. पण चला काही का असे ना, यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो मीराचा आहे. आणि मीरा तुझे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण की तू माझी जागा तू घेतलीस आणि माझ्या बहिणीला तू साथ दिलीस. एवढंच नाही तर रामूचा आणि सगळ्यांचा सहकार्य, मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी मला एक चांगलं म्हणजे